नाही, संसद भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ मी परवाच्या दिवशी कापूस आणि सोयाबीनच्या संदर्भात त्या ठिकाणी पायऱ्यावर मी 5 मिनिट त्या ठिकाणी बसलो होतो आणि सरकारचं लक्ष आमच्या सोयाबीन उत्पादक आणि कापूस उत्पादक शेतकऱ्याकडे गेलं पाहिजे या निमित्तानं त्या ठिकाणी बसलो होतो। आपल्या सर्वांना प्रसार माध्यमाच्या आमच्या बांधवांना सांगू इच्छितो की साधारणतः ऑक्टोबर महिन्यापर्यंत विदर्भामध्ये 906 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, ही सरकारी आकडा आहे। म्हणजे आमच्या यवतमाळच्या एका जिल्ह्यामध्ये 189 लोकांनी ऑक्टोबरपर्यंत यावर्षी आत्महत्या केलेल्या आहे। हे शेतकरी आहेत, हे सरकारी आकडा आहे। म्हणजे वाशिम जिल्ह्यामध्ये 96 लोकांनी आत्महत्या केलेल्या आहे। तर ही आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे आणि शेतकऱ्याच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणावर होण्याचं कारण आहे त्याच्यामध्ये कापसाला आणि सोयाबीनला भाव नाही। विदर्भात साधारणतः कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहे, पण कापसावर आधारित उद्योगसुद्धा इचलकरंजी पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योग त्या ठिकाणी निर्माण होऊन राहिले, परंतु यवतमाळ वाशिम या विदर्भातील भागामध्ये कापसावर आधारित उद्योग किंवा सोयाबीनवर आधारित उद्योग या ठिकाणी उपलब्धता नसल्यामुळं मालाला भाव नाही। आणि कापसाचं तर परिस्थिती इतकी खराब झालेली आहे की 10,000 3 वर्षापूर्वी 10,000 विकलेला कापूस आज 7,000 CCI सेंटरसुद्धा मोठ्या प्रमाणावर केंद्र सरकारने चालू केले नाही। त्या संदर्भातसुद्धा माननीय मंत्र्याशी मी त्या ठिकाणी पत्रव्यवहार केलेला आहे। CCI सेंटर मोठ्या प्रमाणावर चालू झाले पाहिजे जेणेकरून या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळेल। विदर्भासाठी खास करून आपल्या देशामध्ये असो किंवा राज्यामध्ये असो, महाराष्ट्र हे अत्यंत प्रगत राज्य आहे, मात्र जेव्हा विदर्भाचा विषय येतो तेव्हा शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात आहे। जगभरातल्या माध्यमांनी याच्यावरती लक्ष घातलं, मात्र कोणत्याही सरकार आलं तर शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये काही ठोस उपाययोजना होत नाही। तुम्हाला काय वाटतं? हो, आणि विदर्भासाठी काही विशेष पॅकेज? नाही, माझी म्हणजे इच्छा आहे की संसदेमध्ये कापूस आणि सोयाबीनच्या प्रश्नाच्या संदर्भात चर्चा झाली पाहिजे, जेणेकरून या भागातील मोठ्या प्रमाणावर विदर्भ असो मराठवाडा असो बऱ्याचशा भागामध्ये पश्चिम महाराष्ट्र सोडला तर सोयाबीनचं प्रमाण लागवडीचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे, म्हणून याच्यावर चर्चा झाली पाहिजे। आज सोयाबीनला भाव नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे। आंदोलन छोटे मोठे आंदोलन होऊन राहिले, परंतु मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आंदोलन होणार आहे। आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब झालेले आहेत, ते सुद्धा विदर्भातले आहेत, त्यांनासुद्धा शेतीची जाणीव आहे आणि त्यांच्याकडून सुद्धा शेतकरी लोकांना अपेक्षा आहे की कापसाच्या आणि सोयाबीनच्या भावाच्या संदर्भात त्यांनीसुद्धा पुढाकार घ्यावा आणि केंद्र सरकारने सुद्धा या ठिकाणी पुढाकार घेऊन याच्यावर सुद्धा सभागृहामध्ये चर्चा घडवण्याच्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न चाललेला आहे की कापूस आणि सोयाबीनच्या संदर्भात चर्चा घडली पाहिजे। सर, एक प्रश्न आहे, यवतमाळ वाशिममधील जनसंघर्ष अर्बन निधी बँकेचा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये तुमचंही नाव समोर आलं होतं की तुम्ही त्याच्यामध्ये ठेवीदारांच्या संदर्भामध्ये नक्की प्रश्न काय आहे आणि काय घडते, वास्तविकता काय आहे? नाही, संजय उत्तमराव देशमुख कोणी दुसरा असू शकते, माझा आणि त्या जनसंघर्ष अर्बन बँकेचा काही संबंध नाही। त्या ठिकाणी तो जो व्यक्ती आहे, आम्ही अनेक लोकांना सांगितलं की या बँकेत पैसे टाकू नका, पण लोक ते 12% व्याज देत असल्यामुळं लोकांचं आकर्षण झालं। ते माझ्याच गावाचे आहे, माझ्याच गावातली असल्यामुळं त्याची जाणीव संपूर्ण आहे। अनेक लोकांना आम्ही कल्पना दिल्या होत्या की या बँकेत पैसे ठेवू नका, परंतु लोक लालचीपोटी 12% व्याज मिळते म्हणून त्या ठिकाणी आहे जनसंघर्ष अर्बन बँकेचा आणि माझा काही अर्थानुअर्थ काही संबंध नाही। संचालक म्हणून जे नाव आहे ते तुमचं? नाही, ते संजय उत्तमराव देशमुख कोणी असू शकते। आता त्यांनी कोणाचं नाव टाकलं हे मला माहीत नाही। आता ते काय जे कंपनी रजिस्ट्रेशन ॲक्ट जो आहे, जे कंपनी त्यांनी रजिस्ट्रेशन केली त्याच्यातले मूळ लोक जे आहेत तेच महत्त्वाचे लोक आहेत। असं कोणी कोणाचं नाव टाकू शकते, कोणी कोणाचा सल्लागार म्हणून टाकू शकते, पण कोणत्याही प्रकारची संमती नाही, कोणत्याही प्रकारचं आमचं त्या ठिकाणी स्वाक्षरी नाही, काही नाही। आमचा दूरपर्यंत काही संबंध। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।